आईवडील आपल्या मुलींसाठी सगळं परफेक्ट व्हावं असंच तर पाहतात ना. अगदी तसंच जसं त्यांना वाटायचं की त्यांच्यासाठी काय परफेक्ट आहे, पण दुसऱ्यांसाठी काय परफेक्ट आहे हे कळायला आधी स्वतःसाठी तरी अर्धवट का होईना काय योग्य आहे हे समजलेलं असायला हवं ना. आईवडिलांचं आयुष्य बघा, ते कितपत परिपूर्णतेच्या जवळ गेले. आपल्यापैकी किती जण परिपूर्ण जोड्यांचे परिणाम आहोत. आपण स्वतःचं आयुष्य काही प्रमाणात तरी परिपूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल केलं तर मग आपण पालक म्हणून कसे परिपूर्ण ठरू शकतो? मग मी स्वतःला एखाद्या 20 ते 25 वर्षांच्या व्यक्तीवर लादून त्याला माझ्या रस्त्यावर चालायला का भाग पाडू? थोडा प्रामाणिकपणा ठेवूया. तुम्ही कुणाशी बोलताय हे लक्षात घ्या. तो 5 वर्षांचा मुलगा नाहीये, तो 25 वर्षांचा तरुण आहे. आपल्याला खरंच माहितीये का की परिपूर्णता म्हणजे काय? एक समाधानकारक जीवन जगणं म्हणजे काय हे तरी समजलंय का आपल्याला? आणि जर हे सगळं आपल्यालाच नीट माहीत नसेल तर मग आपल्या मुलांवर आणि मुलींवर ही मतं लादणं म्हणजे प्रेम म्हणायचं का?